हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि आपलं चॅप्टर चालू आहे GCD आणि LCM चॅप्टर नंबर 5. त्यामधील एक्सरसाइज 5 आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मागील व्हिडिओ पाहिजे असतील मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जा स्टँडर्ड 6 न्यू सिलेबस किंवा नवीन अभ्यासक्रम आणि त्यामुळे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. त्यामुळे तुमचा अभ्यास होऊ शकेल. चला मित्रांनो, सुरुवात करूया वेळ न घालवता. एक्सरसाइज 5, चूज द करेक्ट ऑप्शन. आता फ्रेंड्स, इथे सोडवण्यापेक्षा आपण ओव्हर घेऊ, म्हणजे आपल्याला डिटेल लिहिता येईल आणि तुम्हाला डिटेल मला समजवता येईल आणि तुमची कन्सेप्ट जे ते क्लिअर व्हायला लागेल. चला सुरुवात करूया. काय दिले बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. आता ऑप्शन आपल्याला निवडायचे आहेत. सॉरी, व्हॉट इज द स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर ऑफ द नंबर 75. आता मित्रांनो, स्मॉलेस्ट प्राईम फॅक्टर आपल्याला शोधायचे आहेत. आपल्याला माहिती आहे 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम, सर्वात स्मॉलेस्ट 2 आहे, पण तो 75 दिस इज द ऑड नंबर. ऑब्व्हियसली याचा फॅक्टर 2 असेल. मग 75चे फॅक्टर आपण पाडण्याचा प्रयत्न केला तर काय सुरुवात होईल मित्रांनो, 25 3 होऊ शकेल, नंतर 25 पडतील, म्हणजे 3 जो आहे ना हा स्मॉलेस्ट फॅक्टर आहे. म्हणजे याचं ॲन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी 3. व्हॉट इज द लिस्ट कॉमन डिवायझर ऑफ द नंबर 17 अँड 18. आता फ्रेंड्स, 17 आणि 18मध्ये जर काढायचं असेल तर 17 इज अ प्राईम नंबर. ऑब्व्हियसली याचा प्राईम फॅक्टर 1 आणि 17 असेल आणि मग तो ज्यांचा स्मॉलेस्ट आहे, सो ऑप्शन ए तो असणार आहे 1. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट काय बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. काय बघा, एव्हरी प्राईम नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. मित्रांनो, प्राईम नंबरला फक्त त्याच संख्येने आणि एकाने फॅक्टर असू शकतो त्याचा, त्यामुळे दिस इज ट्रू. इथे लिहिणार आपण ट्रू. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट, द प्रॉडक्ट ऑफ 2 प्राईम नंबर इज ऑलवेज अ प्राईम नंबर. मित्रांनो, 2 प्राईम नंबरचा प्रॉडक्ट हा नेहमी प्राईम नंबर येतो का? एक्झाम्पल घेऊया. समजा 2 अँड 3 आर द प्राईम नंबर्स. यांचा प्रॉडक्ट घेतला तर तो किती येणार? 6. आणि 6 प्राईम नंबर आहे का? तर नाही. सो हे जे आहे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. GCD इज डिव्हायझर ऑफ LCM. ऑब्व्हियसली फ्रेंड्स, इट इज ट्रू. And LCM is greater than the given number or equal to the smallest number between those number. This is also true friends. कारण की आपण पाहिले LCM जो आहे ना तो नक्कीच मोठा असतो GCD पेक्षा सुद्धा. एक्सप्रेस द नंबर ॲज अ प्रॉडक्ट ॲज अ प्राईम फॅक्टर. आता फ्रेंड्स, हे नंबर जे आहेत आपले एक्सप्रेस करायचे आहेत प्राईम फॅक्टरमध्ये. 91चे काय फॅक्टर पडतात फ्रेंड? 13 7 नाही का, 7 × 13 91 होतात आणि 7 and 13 आर ऑल्सो प्राईम फॅक्टर्स. सेकंड इज 160. आता 160चे आपल्याला मात्र पूर्ण फॅक्टर पाडावं लागतील. 2 × 80 हे अतिशय सोपं असतं फ्रेंड्स. 2 × 80. आता 2 तसंच ठेवणार. 80चे फॅक्टर पाडणार. 2 × 40. ओके. आता हा 2 तसंच ठेवणार. आपण प्राईम फॅक्टरपर्यंत पोहोचायचं आहे, तर 40चे काय पडतील? तर 2 × 20. ओके फ्रेंड्स, 2 × 2 × 2 × 2 हे 3 झालेत. आता हा चौथा 2 × 10 येणार आणि 10चे फॅक्टर नंतर काय येतील? 2 × 2 × 2 × 2 हे 4 लिहून झाले. याचे येतील 2 × 5. बघा, सगळे प्राईम फॅक्टर आले. अशा पद्धतीने 160चे पाडता येतील. आता आहे 89. आता फ्रेंड्स, 89 इज अ प्राईम नंबर. सो याचा आन्सर 1 × 89च येणार, म्हणजे हेच त्याचे काय असणार आहे? फॅक्टर असणार आहेत. फाइंड द GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स. GCD फाइंड करायचं आहे फ्रेंड्स आपल्याला. आधी 21 घेऊया. 21चे फॅक्टर काय येतात बघू. 21 इज इक्वल टू 3 × 7 जा 3 × 7 आणि नंतर 42चे काय येतील? तर 42 मीन्स वॉट फ्रेंड्स? 2 × 21 नाही का, 2 × 21 आणि 21चे फॅक्टर हे आहेत, मीन्स 2 × 3 × 7 हे 42चे फॅक्टर झालेत. आता आपल्याला GCD काढायचं आहे नाही का. GCD म्हणजे काय फ्रेंड्स? GCD मीन्स GCD ऑफ 21 and 42 is equal to product of their common factors. Product of their common factors. आता यांच्यामधला कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. यांच्यात कॉमन फॅक्टर काय आहेत फ्रेंड्स? तर 3 आहे हा कॉमन झाला. 7 आहे 2 अनकॉमन आहे. सो ओनली 3 × 7 and 3 × 7 21. सो GCD ऑफ 21 and 42 इज 21. अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला सर्च करता येतं. नेक्स्ट बघूया काय आहे. 17 × 9. 17चे फॅक्टर काय येतील मित्रांनो? 17चा फॅक्टर 1 × 17
आणि 9चा फॅक्टर काय मित्रांनो 3 × 3. ओके फ्रेंड्स, 1 तर इथे असतोच. मग आता इथे सुद्धा आपल्याला तसंच लिहिता येईल बघा. GCD ऑफ 17 and 9 is equal to product of their common factor. Product of their common factor. आता मित्रांनो यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय दिसतोय आपल्याला? फक्त इथे 1 असणार आहे. 1च आहे. सो राईट हिअर ओनली 1. सो GCD ऑफ 17 and 9 इज 1. नेक्स्ट 120, 180 अँड 240. आता 120चे फॅक्टर मित्रांनो पाहूया. 120 इज इक्वल टू काय? 2 × 60. पुन्हा 60चे 2 × 2 × 30. 13 × 60. आता हे दोन तसेच 2 × 2 × 30चे काय येणार? 2 × 15. म्हणजेच काय येणार मित्रांनो? 2 × 2 × 2 × 5 3 मीन्स 3 × 5. हे झाले 120चे. आता काढूया आपण 180चे. 180चे काय मिळतात? 2 × 90. पुन्हा 2 × 2 × 45. सो अगेन 2 × 2 × 15 3 ना, म्हणजे 3 × 15. आणि पुन्हा 2 × 2 × 3 × पुन्हा 3 5 15. हे झाले 180चे. आता 240चे घेऊया. 240चे फ्रेंड्स काय येतील? 2 × 120. आणि आता पुन्हा लिहिण्याची गरज नाही. 2 × 120चे आपण फॅक्टर पाडलेले ऑलरेडी बघा. हा आहे 3 2 आणि 3 5. 1 2 3 3 अँड 5 बघा. 2 2 2 2 3 5 हे झाले याचे 120चे फॅक्टर, म्हणजे याच्यामध्ये टोमध्ये राहिलेले. आता आपल्याला GCD करायचं आहे. GCD ऑफ 120, 180 अँड 240 इज इक्वल टू product of their common factors. Product of their common factors. ओके फ्रेंड्स, आता यांच्यामध्ये कॉमन काय बघा ते आपण बघूया. बघा मित्रांनो, इथे 2दा तर 2 आहेतच. याच्यात पण 2दा 2 आहेत. याच्यात पण 2दा 2 आहेत. कॉमन फॅक्टर बघतो ज्या तिघांमध्ये असायला हवेत. म्हणजे 2 × 2 तर झाला. हे तर आपल्याला सहजपणे लिहिता येतील. आता फ्रेंड्स दुसरं काय बघा. एक 2 इथे दिसतोय बघा फ्रेंड्स, नाही का? 2 2 झाले दोन्ही. 3 × 5 आहे. 3 × 5 आहे आणि 3 × 5 इथे सुद्धा आहे. तिघांमध्ये कॉमन आहे, तो पण लिहून टाका. × 3 × 5 हे झाले प्रॉडक्ट ऑफ देअर कॉमन फॅक्टर. बघा 2 × 2 इथे पण होता, इथे पण आहे. 3 × 5 तिन्ही ठिकाणी आहे. आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे GCD झाला 120, 180 आणि 240चा. 4 3 12 12 5 60. सो ॲन्सर इज 60. 60 इज द GCD ऑफ 120, 180 अँड 240. ओके फ्रेंड्स. आता फ्रेंड्स काढायचे आपल्याला फाइंड द LCM ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता हे आपल्याला काढायचं आहे. LCM काढायचं आहे. LCM काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. तर मग आधी आपण प्राईम फॅक्टर्स काढून घेऊया 11 अँड 16चे. आता 11चे काय येतील फ्रेंड्स? 11 इज इक्वल टू 1 × 11. आणि 16चे काय येतील? 16 इज इक्वल टू 2 × 18. सॉरी 2 × 8. 2 × 8. नंतर 2 × 8चे काय येतील? 2 × 2 × 2 हे येणार, नाही का? सो LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन and uncommon prime factors. आता फ्रेंड्स यांच्यामध्ये कॉमन आणि अनकॉमन आपल्याला शोधायचे. याच्यामध्ये कॉमन तर एक पण नाही आहे 1 सोडून, नाही का? 1 लिहून टाका, नाही लिहिलं तरी चालतो. अनकॉमन मात्र हे सगळे आपल्याला लिहावे लागतील. हा पण अनकॉमन आहे, हा पण अनकॉमन आहे. म्हणजे 2 × 2 × 2 × 2 × 11. म्हणजेच फ्रेंड्स यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर ते मिळेल आपल्याला 176. सो LCM ऑफ 11 and 16 इज 176. सिमिलरली वी कॅन फाइंड सेकंड एक्झाम्पल. 7 and 49 आहे. सो 7चे फॅक्टर येणार 7. 49चे फॅक्टर येणार 7 मीन्स 1 × 7 असणार आहे. आणि 49चे येणार 7 × 7. ओके फ्रेंड्स, इथे सुद्धा आपल्याला LCM कसा काढावा लागेल? LCM इज इक्वल टू
अगेन राईट हिअर प्रॉडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर. आता फ्रेंड्स कॉमन फॅक्टर काय दिसतोय आपल्याला तिथे बघा, 7 जो आहे ना हा दोघांमध्ये तो कॉमन फॅक्टर झाला आणि अनकॉमन हा इकडे एक 7 आहे तो झाला, म्हणजेच काय येणार 49 इज द आन्सर. आता फ्रेंड्स तिसरं गणित आहे 16, 48 अँड 6. आता मी इथेच लिहून घेतो, इथे जागा नसल्यामुळे तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा. 16चे फॅक्टर काय येतील, तर 16चे फॅक्टर मित्रांनो 2 2 2 2 4 टाइम्स 2. 48चे काय येतील, 48चे मित्रांनो बघा काय येतात, 16 4 जा नाही का, 16 3 जा 48 होतात, 16 × 3 आणि 16चे फॅक्टर आपण हे पाडलेलेच आहेत, म्हणजे 4 जा 2 2 2 2 2 अँड 3 हे झाले 16चे. आणि पुढचं आहे मला वाटतं 6चे आहेत 2 × 3. आता LCM इज इक्वल टू इकडे लिहितो, शॉर्टमध्ये लिहितो जरा, LCM इज इक्वल टू कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर. आता याच्यात कॉमन फॅक्टर कोणते बघा, यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर नेमके कोणते आहेत तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1 2 तर आहे, याच्यातही 2 आहे, याच्यातही 2 आहे, याच्यातही 2 आहे, म्हणजे हा कॉमन फॅक्टर झाला. आता फ्रेंड्स इथे बघा, इथे 3 ठिकाणी 2 आहे, इथे पण 3 ठिकाणी 2 आहे, म्हणजे 2 × 2 × 2 पुन्हा लिहा 2 × 2 × 2. आता दोघांमध्ये असं तरी लिहितो आपण, आणि या दोघांमध्ये 3 कॉमन फॅक्टर आहे, तो 3 लिहिला. हे लक्षात घ्या, LCMमध्ये दोघांना जरी कॉमन असला तरी तो लिहायचा असतो. म्हणजे किती झाले मित्रांनो, हे 16 × 3 म्हणजे किती येणार तर 48. ओके फ्रेंड्स, पुढचं बघा काय, आता हे आपले वर्ड प्रॉब्लेम. द प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 120 इफ देअर LCM इज 60, व्हॉट इज देअर GCD. आता मित्रांनो तो फॉर्म्युला आहे आपला, तो फॉर्म्युला काय, प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ GCD अँड LCM नाही का. लिहूया, प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर, जे 2 नंबर दिले असतात त्यांचा गुणाकार म्हणजे थोडक्यात, इज इक्वल टू GCD × LCM. प्रॉडक्ट ऑफ GCD आणि LCM म्हणजे त्याचा गुणाकार. आता मित्रांनो आपल्याला दिलेलं काय बघा, हे दिलेलं आहे प्रॉडक्ट ऑफ 2 नंबर इज 120, म्हणजे यांचा प्रॉडक्ट गुणाकार दिला आहे 120. त्याचप्रमाणे GCD काढायचा आहे आणि LCM दिलेला आहे, सो GCD राईट सेम हिअर अँड LCM इज 60. आता फ्रेंड्स GCD काढायचा म्हणजे हा 60 का आपल्याला नको, त्याला इकडे घ्या 120. आता हा इथे मल्टिप्लिकेशन करतोय म्हणजे इकडे काय करतो, डिवाइड इज इक्वल टू GCD. आता फ्रेंड्स GCD इज इक्वल टू 120/60. हा काढला आपण 0 0 काढला, 6 1 जा 6 2 जा 2, आणि हा आपल्याला सांगता येईल जो GCD आला आहे तो आहे 2. GCD इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं होतं. पुढे बघूया, द GCD ऑफ नंबर अँड 16 इज 64 अँड देअर LCM इज 48, व्हॉट इज दॅट नंबर. आता मित्रांनो चला सॉल्व करूया. इथे सुद्धा फ्रेंड्स तोच फॉर्म्युला आहे, प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर इज इक्वल टू GCD × LCM. आता प्रॉडक्ट ऑफ गिव्हन नंबर आपल्याला एक दिलेला आहे याच्यामधला नाही का, तर तो आहे 16 आणि आपल्याला विचारला आहे व्हॉट इज द सेकंड नंबर इंटू द नंबर. लिहूया नंबर 16 × रिक्वायर्ड नंबर असं लिहा, रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू GCD × LCM. GCD आपल्याला दिला आहे 4 आणि LCM सुद्धा दिला आहे 48. 4 × 48. सो रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू 4 × 48. या 16ला खाली आहे ना, 16 3 जा, सो रिक्वायर्ड नंबर इज 4 3 जा 12. रिक्वायर्ड नंबर इज इक्वल टू 12. हे याचं आन्सर. A carpenter has 2 wooden strips. The length of one strip is 54 inches and the length of other strip is 72 inches. He wants to cut both strips into equal length so that no wooden strip is left over. What is the maximum length of strip that he can cut? आता फ्रेंड्स हे आपल्याला लिहावं लागेल. आधी काय दिलं आहे आपल्याला, लेंथ ऑफ फर्स्ट स्ट्रीप काढूया, दिली आहे आधी बघा, लेंथ ऑफ फर्स्ट स्ट्रीप
किती आहे ती डिटेल लिहूया आपण, नाही का, कारण की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील त्याच्यात. 54 इंचेस. लेंथ ऑफ सेकंड स्ट्रीप काय बघा, लेंथ ऑफ सेकंड स्ट्रीप इज इक्वल टू, ती आहे 72 इंचेस. आता कार्पेंटरला करायचं काय आहे, द कार्पेंटर वॉन्ट टू कट both strips into equal length such that no piece is left over. काही उरायला नको, अशा पद्धतीने त्याला कट करायचे, ते सारख्याच पाहिजे. ओके, म्हणजेच काय फ्रेंड्स, याचा अर्थ काय होतो, आपल्याला GCD काढावं लागेल, नाही का. वी नीड टू फाइंड GCD ऑफ 54 and 72. आता फ्रेंड्स GCD आपल्याला काढता येतो. आधी आपण याचे फॅक्टर पाडूया. 54चे फॅक्टर काय येतात, 27 2 जा ना, सो 2 × 27, पुन्हा 2 × याचे येतील 3 × 9 27चे, आणि 2 × 3 आणि पुन्हा 9चे येतील 3 × 3. हे झाले 54चे. आता काढूया आपण 72चे. 72चे फॅक्टर 2 × 36, सो 2 × 36 म्हणजे 2 × 18, 18 × 36, पुन्हा 2 × 2 आणि याचं येणार 9 × 18 म्हणजे 2 × 9, अँड 2 × 2 × 2 आणि याचं येईल 3 × 3. आता फ्रेंड GCD म्हणजे काय, GCD मीन्स प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर, नाही का, प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर. आता मित्रांनो कॉमन फॅक्टर कोणकोणते ते आपण शोधता येतील सहज. बघा 2 इकडे आहे, त्यामुळे हा सुद्धा 2 आहे, तो 2 एक येणार. आणि 3 किती आहेत फ्रेंड्स, इकडे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत, म्हणजे 3 × 3. सो फ्रेंड्स GCD इज 3 2 जा 6, 6 3 जा 18. GCD इज 18 आला. जर GCD 18 आला, याचा अर्थ उत्तर आपल्याला मिळाले, द मॅक्झिमम लेंथ ऑफ ईच स्ट्रीप इज 18 इंच. ठीक आहे, लिहून टाका, द मॅक्सिमम लेंथ ऑफ ईच स्ट्रीप इज इक्वल टू 18 इंचेस. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे सोडवता येईल. पुढचं एक शेवटचं गणित आहे ते बघूया. Samip has 84 mangoes and 105 apples. He wants to place these fruits in boxes so that each box has same number of fruits. Each box contains only one type of fruit. काय प्रश्न बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट्स शुड पुट इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये आपण जास्तीत जास्त किती फ्रूट ठेवू शकतो. हाऊ मेनी बॉक्सेस विल नीड टू स्टोअर द फ्रूट. आणि या सगळ्यांसाठी आपल्याला किती बॉक्सेस लागतील तर ते आपल्याला काढायचं आहे. तर चला फ्रेंड्स आपण सॉल्व करूया. आता समीपला डिटेलमध्ये काय करायचं आहे ते आपण लिहूया. समीप वॉन्ट टू प्लेस the fruits in boxes such that, कसे ठेवायचे त्याला तर सांगतील आपल्याला, each box contain the same number of fruit. Each box contain the same number of fruits. आणि दुसरं त्याच काय आहे, each box contain only one type of fruit. Each box contain only one type of fruit. आता फ्रेंड्स आपल्याला काय काढावं लागेल, तो ऑब्व्हियसली GCD काढावं लागणार आहे का. टू फाइंड मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट म्हणजेच काय, मॅक्सिमम म्हणजे GCD आला. टू फाइंड मॅक्सिमम नंबर ऑफ फ्रूट
of fruit in each box. Therefore, we find GCD of काय ते 84 and 105. तर 84चे फॅक्टर आपल्याला पडता येतील. 84 इज इक्वल टू काय येतोय 2 × 42. सो 42चे 2 × 21. सो 2 × 2 × 21 मी 3 7 जा 21 हे याचे फॅक्टर झाले. 105चे पाडूया 3 × 35. सो 3 × 35 मीन्स 5 7 जा. आता हे फॅक्टर झाले आणि GCD इज इक्वल टू काय GCD इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर कोणते आहेत बघा. 2 तर नाही आहे, 3 आणि 7 आहे. इकडे पण 3 आणि 7 आहे. सो 3 × 7 सो 21 इज द GCD. मॅक्झिमम नंबर ऑफ फ्रूट इन इच बॉक्स इज इक्वल टू 21. म्हणून पहिलं उत्तर मिळालं. मॅक्सिमम नंबर ऑफ फ्रूट्स in each box is equal to 21. इथे लिहा 21. ओके. आता फ्रेंड्स प्रत्येक बॉक्समध्ये म्हणजे मँगोचे किती बॉक्स होणार ते आपल्याला काढायचे. आता मँगोसाठी काढूया किती बॉक्स लागतात फॉर मँगो आहेत 84. प्रत्येक बॉक्समध्ये ठेवायचे 21 मीन्स 84/21 वी गेट 4 बॉक्सेस. आणि ॲपल किती होते मित्रांनो. ॲपल होते 105. प्रत्येक बॉक्समध्ये 21 म्हणजे डिवायडेड बाय 21 म्हणजे हे येतील 5. ते 5 बॉक्सेस. देअरफॉर टोटल बॉक्सेस इज इक्वल टू टोटल बॉक्स इज इक्वल टू 4 + 5 इज इक्वल टू 9 बॉक्स. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने याचं उत्तर आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.